वेलकम टू माय स्टुडिओ. हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि आय एम सॉरी, माझा आवाज थोडा गुंजत आहे. तो का गुंजत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन कळेलच. बट मला तुम्हाला एक बात सांगायची आहे की मी खूप जास्ती एक्साइटेड आहे हा व्हिडिओ शूट करण्यासाठी. ते पण त्याचं पण रिझन तुम्हाला कळणारच आहे. मला आता जास्त बडबड करायची नाही आहे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आय गेस लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. सो जसं तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता, आपण एका नवीन जागी आहोत आणि आय गेस तुम्ही माझ्या थंबनेलवरून समजलेच असाल की मी आता सध्या बसलेली आहे आपल्या नवीन स्टुडिओमध्ये. सो मी स्टुडिओ घेतलेला आहे, रेंटवर घेतलेला आहे, विकत घेतलेला नाही आहे. 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे. हा मी ज्या फ्लॅटमध्ये राहते, ज्या सोसायटीमध्ये राहते त्याच सोसायटीमध्ये घेतलेला आहे. बिकॉज कन्व्हिनियंट आहे, म्हणजे मला घरी येणं जाणं करायला. खाली होता आमच्या बिल्डिंगमध्येच फ्लॅट, सो इट इज अ गुड थिंग, म्हणून मग मी तो घेतला. आणि मी लास्ट आय थिंक यूट्यूबवरती पोस्ट केलेला आहे 2 महिन्याआधी, लॉंग फॉर्मॅटमध्ये बोलते. त्याच्यानंतर आत्ता येते आम्ही, त्याचं पण रिझन तुम्हाला सांगते. सो हा बेसिकली लाईफ अपडेट आणि माझ्या एमटी स्टुडिओचा टूरचा व्हिडिओ असणार आहे. सो एक्साइटेड. मला तुम्हाला थोडंसं लाईफ अपडेट्स देते माझ्या जिंदगीमध्ये काय झालं 2 महिन्यांमध्ये. मी का ॲक्टिव्ह नव्हती. तुम्ही बघितलं माझा लास्ट जो व्हिडिओ आहे जो मी अपलोड केलेला आहे तो होता प्रेप अँड पॅक विथ मी. तर ते मी कशासाठी पॅक करत होती, मी पुण्याला गेलेली होती 2 महिन्यांसाठी, मी तिथेच होती. आणि त्याचं रिझन आहे की माझा जो जॉब होता त्याच्यासाठी मला ते वर्क फ्रॉम ऑफिस होतं फॉर 2 मंथ्स, आणि म्हणून मग मला पुण्याला जावं लागलं. बट आफ्टर 2 मंथ्स आपल्याला वर्क फ्रॉम होम मिळालेलं आहे. आणि म्हणून मी असा विचार केला की पुण्यामध्ये मी रेंट दिल्यापेक्षा घरी येऊन आपल्या गावात आपल्या फॅमिली बरोबर राहते, इथे रेंट देते, इथे न्यू फ्लॅट करते, आणि मग माझं सगळं काम पण व्यवस्थित होणार, माझे थोडेसे पैसे पण वाचणार, आणि येस घरी पण राहता येणार. बट माझी थोडीशी प्रिव्हसी, माझं थोडंसं इंडिपेंडेंट लाईफ पण जगता येणार. सो हाच एक थॉट होता हा फ्लॅट घेण्याच्या मागे. आणि आता माझं ऑफिसचं काम आणि माझं कंटेंट क्रिएशनचं काम हे सगळं या घरातून होणार आहे. आणि या घराचं तुम्हाला आता एम्प्टी हाऊस टूर मिळणार आहे याच ब्लॉगमध्ये, सो याच व्हिडिओमध्ये. तर येस, मी खूप जास्ती एक्सायटेड आहे. जसं मी सांगितलं, मी विकत घेतलेला नाही आहे, रेंटवरच घेतलेला आहे 1 BHK. आणि हा एकदम असा रॉ आहे हालतमध्ये, फक्त पेंटिंग केलेली आहे, बाकी सगळं पूर्ण खाली आहे. म्हणून तुम्हाला माझा आवाज पण गुंजत असेल, म्हणून तुम्हाला व्यवस्थित क्लिअर येत नसेल तर या व्हिडिओसाठी थोडं ॲडजस्ट करा. मी माईक लावलेला आहे तर आय होप जास्त गुंजत नसेल. अँड मला ही फ्रेम बघूनच खूप मजा येत आहे. या फ्रेममध्ये खूप सगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहे. असे खाली फ्रेम नाही राहणार आहे, छान आपण याला सजवू, खूप एस्थेटिक बनवू. माझ्या डोक्यामध्ये इतके सगळे आयडियाज आहेत जे मला या घरासाठी आहेत मी केलेले, आणि खूप छान छान व्हिडिओज पण येणार आहेत तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून. आता आय थिंक मी ना बडबड नाही करत, थोडी मी ना तुम्हाला व्हिडिओ दाखवते, म्हणजे हाऊस टूर दाखवते. तुम्ही पहिले घर बघून या, म्हणजे बघा हा व्हिडिओ, आणि मग आपण पुढे पण थोडं मला डिस्कस करायचं आहे, बोलायचं आहे तुमच्यासोबत. सो आता तुम्हाला दिसणार आहे माझ्या या स्टुडिओचा एम्प्टी हाऊस टूर. सो एन्जॉय. हाय, पहिले तर ड्रिल मशीनचा आवाज येणार, त्याच्यामुळे प्लीज इग्नोर. आणि दुसरं, माझा आवाज पण खूप गुंजणार आहे, कारण या घरात सध्या काहीच ठेवलेलं नाही आहे. सो प्लीज इग्नोर दॅट ॲज वेल. तुम्हाला आज मिळणार आहे एम्प्टी हाऊस टूर. सो लेट्स गो. सगळ्यात पहिले तर इथनं एंट्री आहे. आणि बाय द वे, वेलकम टू माय स्टुडिओ. मला खूप मजा येते हे बोलतानाच. इथून तुम्ही एंटर करता आणि हे ऑलरेडी वेल पेंटेड आहे, तर मी पेंटिंग वगैरे काही करणार नाही आहे, बस याच्यामध्ये माझे थोडेसे एलिमेंट्स ॲड करणार आहे. सो आता कॅमेरामॅन माझा असा टर्न होणार. तर हा आहे आपला हॉल. इथे तुम्हाला दिसत असेल फोटो, कारण की आम्ही आल्याला पूजा वगैरे केली ते आहे. आणि इथनं जेव्हा तुम्ही एंट्री करता, इथे आपलं बोर्ड आहे, इलेक्ट्रिक बोर्ड, आणि मग नंतर इथून असं तुम्हाला मिळतं. इथे हा हॉलवे आहे आणि हा पूर्ण हॉल आहे. तर हॉल बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे मला तर चांगला वाटत आहे मोठा. आणि येस, म्हणजे छान शूट वगैरे होणार इथे. चांगला हॉल आहे मला असं म्हणायचं आहे. आणि क्लीन पण आहे, पेंटेड आहे, तो ऑलरेडी पेंट केलेला होता. हे जे थोडं सामान आहे ते व्यवस्थित क्लीन नाही केलेलं आहे, कारण अजून तो रॉ आहे असं तुम्ही समजा. याला मी व्यवस्थित एकदम सुंदर एस्थेटिक बनवणार आहे, सजवणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट ॲज वेल. बट असं आहे आपला इथे मस्त विंडो आहे. इथनं तुम्ही इकडे आलात की इथे हे दार आहे, कारण की याच्या बाहेर आहे बाल्कनी, जी आता खूप खराब आहे. बट
थोडीशी दाखवते तुम्हाला. नाही दाखवू शकत, बाहेर लोक आहेत, समजून घ्या. बाल्कनी आहे बाहेर. आणि मग ते घाण आहे. कॅमेरामॅनला खूप सगळं काही दाखवायची इच्छा होते, बट येस, तुम्ही जेव्हा इकडे येता, इथे मी हा वॉर्म लाईट लावलेला आहे, जो इतका वॉर्म नाही दिसतोय, बट आपण लाइटिंग पण चेंज करणार आहे याची. इथे आहे बाथरूम आय गेस किंवा वॉशरूम. इथे आहे बाथरूम दोन्हीही. अँड देन ही आहे आपली बेडरूम. हा तसा 2 BHK फ्लॅट आहे, बट मी 1 BHKच घेतलेला आहे, कारण की ह्यावाल्या बेडरूममध्ये त्यांचं सामान त्यांनी ठेवलेलं आहे. सो ठीक आहे, आपले पैसे पण कमी गेले. सो येस. आणि हे असे कपडे दिसणार तुम्हाला खाली, कारण की जसं मी सांगितलं खूप रॉ हालतमध्ये आहे. बट इकडे आता वेलकम टू द बेडरूम. हा इथे तुम्हाला लोखंडाचा दिवाण नाही बेड टाकलेला दिसतं, कारण तो सध्यासाठी टाकून ठेवलेला आहे, गादी वगैरे आणून ठेवली आहे. तर सध्या थोडंसं सामान आणलेलं आहे, जसं हा टेबल वगैरे. आता ह्याला सगळं रेनोव्हेट होणार आहे, छान बसवणार आहे, आपण बनवणार आहे. बट एनिवे हा पूर्ण बेडरूम थोडी छोटी आहे, बट ठीक आहे, आपल्याला काही इथे झोपायचं वगैरे नाही आहे. इथे फक्त शूट होणार. इथे माझी बहीण अभ्यास वगैरे करणार. सो ते वाव किती मस्त होम टूर देतात. इथे पण विंडोज आहेत, छान हवा येणार, सूर्यप्रकाश येणार, जो मला खूप आवडतो. अँड येस, छोटंसं आपलं मस्त बेडरूम आहे. अँड मग बाय द वे, एक गोष्ट जी मला बिलकुल नाही आवडली, की यांनी ना कर्टन्स लावायला इथे काही असं दिलेलं नाही आहे, रॉड वगैरे. सो ते आपल्याला फिगर आउट करावं लागणार, कारण की कर्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. देन जेव्हा तुम्ही इथनं बाहेर येता, तेव्हा ही आहे किचन, ज्याचं आपल्याला काहीच काम लागणार नाही आहे. हे फक्त सामान स्टोअर करायला आहे. जसं तुम्ही बघू शकता, माझ्या पप्पांनी आधीच इथे TV आणून ठेवलेला आहे, जो खूप बाबा आदमच्या जमान्याचा आहे. बट हे आहे छोटंसं किचन. तर याच्यामध्ये आय डोंट थिंक की आपण काही करू, बट जमलं तर मी माझ्या घरचा मायक्रोवेव्ह इथे आणून ठेवू शकते, म्हणजे आपण बेक वगैरे करू शकतो, ज्याचे व्हिडिओज तुम्हाला येणारच. सो येस, तुम्ही बघू शकता किचनचा जो हा प्लॅटफॉर्म आहे तो पण खूप घाण आहे, बिकॉज काहीच साफसफाई केलेली नाही आहे अजून. म्हणजे साफसफाई केलेली आहे, बट अशी डीप क्लिनिंग नाही झालेली आहे. बट येस, आता इथे छान दिसतंय का मी? येस. सो येस, हेच होतं आपलं एम्प्टी हाऊस टूर. आता मी याला खूप सुंदर सजवणार आहे, आणि मग तुम्हाला मी देणार आहे याचं पूर्ण एकदम प्रॉपर स्टुडिओ टूर. सो त्याला तर 1 ते 2 महिने लागणार आहे, बिकॉज सामान हळूहळू येणार आहे. खूप काही घ्यायचं आहे मला. तुम्ही बघू शकता एकदम खाली आहे हा, तर हळूहळू येणार. बट येस, येणार हे नक्की आहे. आणि हा माझा फर्स्ट स्टुडिओ आहे, तर याला मला एकदम चांगलं आणि मनासारखं सजवायचं आहे. ऑल्सो याच्या वॉल्स पेंटेड आहेत ऑलरेडी, सो तो तर एक आपला खर्च झालेला आहे. म्हणजे खर्च नाही करावा लागत, कारण की त्या ओनरनीच आपल्याला पेंट करून दिलेला आहे. आणि हे लीजवर नाही घेतलेलं आहे, हे मी रेंटवर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही करता येतं की नाही हे पण मला बघावं लागेल. बट येस, ओके. तर कसं वाटलं आपला स्टुडिओ दोस्तो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जसं तुम्ही बघितलं 2 BHK फ्लॅट आहे, बट त्यातला आपण 1 BHK पार्टच घेतलेला आहे. एक रूम ती बंद आहे, तर ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय 1 BHKचंच काम होतं. मला तर RK पण चालत होता, बिकॉज इतकं काही काम नव्हतं इतक्या मोठ्या घराचं. पण ठीक आहे, मिळालं तर आय एम हॅपी, आय एम ग्रेटफुल. आणि ग्रेटफुल म्हणताय म्हणजे खूपच जास्त ग्रेटफुल आहे मी, की मी हे अफोर्ड करू शकत आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत, त्यासाठी मी खूपच जास्त ग्रेटफुल आहे. आणि येस, बी रेडी, कारण की खूप छान छान व्हिडिओज, खूप छान छान गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेत. मी यूट्यूबवरती फुलवालं जे कॉन्टेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज पण खूप चांगले चांगले घेऊन येणार आहे. बाय द वे, हा माझा या घरामध्ये फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी शूट करत आहे, आणि म्हणून मला हा थोडंसं स्पेशल होतं हे माझ्यासाठी, म्हणून मला हा असा करायचा होता, म्हणजे हाऊस टूर आणि थोडंसं लाईफ अपडेट. तर येस, एनिवे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. खूप सगळ्या ब्लेसिंग्स द्या प्लीज, नो नजर. मी सगळीकडे EVला असे टाकून देणार आहे. खूप सगळ्या ब्लेसिंग्स द्या, तुमच्या ब्लेसिंग्सची मला खूप गरज आहे. अँड येस, असाच मला सपोर्ट करत राहा. इथून पुढे पण माझे व्हिडिओज बघत राहा. बाय द वे, मी हे जे घर सजवणार आहे त्याची जी सिरीज आहे, म्हणजे माझी जी मिनी ब्लॉगची सिरीज आहे, ज्याचं नाव आहे मैची दुनिया. मृण्मयीचं जे मई आहे ते मैची दुनिया, त्याचं एक सेपरेट चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. तर ते तुम्ही नक्की फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा. त्याचं नाव आहे मई व्लॉग्स. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. आणि हे असं आहे ते चॅनल. मेक शुअर की तुम्ही ते पण फॉलो करताय, त्याला पण सबस्क्राईब केलेलं आहे, कारण की तिथे मी रोज डेली व्लॉग्स टाकत आहे, मिनी व्लॉग्स. आणि या घरामध्ये काय काय झालं याचे तुम्हाला लाईव्ह अपडेट्स मिळणार आहे तिथे. सो तिथे तुम्ही फॉलो करा, कारण की या घराबद्दल आता आपण डिरेक्टली बोलणार आहे जेव्हा हे पूर्ण बनणार आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला एक मस्त मी टूर देणार आहे. त्याच्या आधी म्हणजे जे मधातल्या काळात जे होणार आहे ते सगळं तुम्हाला मैच्या दुनियेमध्ये बघायला मिळणार, मै व्लॉग्स मध्ये बघायला मिळणार. सो येस, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अँड येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझं हे नवीन स्टुडिओ आवडला असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण याच स्टुडिओमध्ये. सो येस, दॅट्स इट. बाय.